श्रीराम नमस्कार. आज 22 मार्च 2021. श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 92. अक्षर ब्रह्मयोग हा भगवंतानी, परमात्म्यानी, नारायणानी अर्जुनाला, नराला जो उपदेश केला, सर्वसामान्य लोकांना जे ज्ञान दिलं ते आपण पाहत आहोत. मुळामध्ये काय होतं की काही गोष्टी, काही ग्रंथ, काही आध्यात्मिक ग्रंथ हे आपल्या समोर असतात, पण त्यातली भाषा आपल्याला अवगत नसते. मराठी अर्थ असो, हिंदी असो, संस्कृत असो किंवा इंग्लिश असो, प्रत्येकाचं आकलन शक्ती ही वेगवेगळी आहे. आणि आपल्याला जसं एखादी गोष्ट धारण करायला आवडते, एखादा पदार्थ तुम्हाला जसा खायला आवडतो तो तसा जर आला नाही तर तुम्ही त्याची तृप्तता, त्याचा आनंद काही घेऊ शकत नाही. अगदी उदाहरण द्यायचं साधं झालं तर बऱ्याच जणांना आपण हॉटेलमध्ये जातो आणि इडली खायची असते आणि तो त्याला ऑर्डर देतो की इडली सांबार द्या. आणि जर खाणाऱ्याला सांबार वेगळं आणि इडली वेगळं असं खाण्यात जर आनंद असेल आणि ते जर एकत्र होऊन आलं, म्हणजे खाणारे इडली सांबारच पण ते जर एकत्र होऊन आलं तर त्याला तेवढा त्याच्या मनाला आनंद काही होत नाही, तृप्तता काही येत नाही. तसंच काही जणांना एकत्र आवडतं आणि वेगळं दिलं तरी तृप्तता येत नाही. म्हणजेच काय, प्रत्येकाची तृप्ततेची व्याख्या ही वेगवेगळी आहे. भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करताना एक एक धागा, ह्या ज्ञानाचा एक एक धागा हा वेगवेगळा केलेला आहे. जेव्हा भगवंतांनी सांगितलं, आपण मागच्या निरूपणात पाहिलं की एक रूपता काय आहे. आणि जर मनुष्य जेव्हा आपला देह ठेवतो, हा आत्मा जेव्हा हे शरीरापासून वेगळा होतो, तेव्हा काय कृती अपेक्षित आहे, म्हणजे त्या परमात्म्याचं दर्शन, परमात्म्यामध्ये विलीन आत्मा होऊ शकतो, ह्याची कृती भगवंतांनी, श्रीकृष्णाने सांगितली आहे. भगवंतांनी सांगितलेलं ह्याचं म्हणजे भगवंत हा आत्मदेही आहे, श्रीकृष्ण आत्मदेही आहे. एखादी आकाशवाणी झाली असते असं धरून चाला की श्रीकृष्णाने भगवद्गीता, नारायणाने भगवद्गीता जी अर्जुनाला सांगितली ती सांगताना आकाशवाणी झाली असते, तर अर्जुनाला आकलन झालं असतं. पण ते आकलन होताना जी योग्यता, जी शाब्दिक तीव्रता, शब्दांचा अर्जुनाच्या मनावरती होणारा परिणाम हा तेवढा झाला नसता जेवढा भगवान श्रीकृष्णांनी आत्मदेह रूपामध्ये अर्जुनाला हे ज्ञान दिलेलं आहे, प्रदान केलेलं आहे. प्रदान हा शब्द जास्त योग्य ठरेल, कारण त्याच्यामध्ये प्रदान, प्रत्येकाला त्यांनी दान दिलेलं आहे. आणि एकदा दान दिलं की परत घेता येत नाही, म्हणजे हे तुम्ही सांभाळायचं. किती प्रत्येक शब्द मराठीमध्ये सुंदर आहे. एखादी गोष्ट एखाद्याला देणं हे वेगळं आणि प्रदान करणं हे वेगळं. प्रदान दिलं म्हणजे त्याच्यावर आपला हक्क राहत नाही, पण तुम्ही जे देता ते देणाऱ्याला सांभाळून घ्यायला लागतं आणि त्याच्याप्रमाणे त्याचा वैचारिकतेने उपयोग करायला लागतो. एखाद्या ब्राह्मणाला जर दान दिलं आणि त्यांनी जर चुकीच्या मार्गाने ते घालवलं तर त्या दानाचा उपयोग काय. पण त्यांनी ते सत्कर्मी दान जर उपयोग केला
तर त्या दानाचा उपयोग होतो. पण तिथं तुम्हाला बोलता येत नाही. त्याचं कारण दान हा शब्दच असा आहे की मोकळं करणं, रीत करणं. आणि एकदा दिलं की परत त्याच्यावर आपला अधिकार हा नसतो. म्हणून मग भगवंतांनी पण सांगितलेलं आहे की मला जो जाणतो, कुठल्या शंकेविना माझ्यामध्ये जो एकरूप होतो, तोच मला प्रिय आहे. जो अधर्मी आहे, जो धर्माने दिलेल्या नीतिनियमांवरती चालत नाही, त्याला मी जे काही भाष्य सांगतोय ते सांगू पण नका आणि त्याला माझ्यापर्यंत आणायचा तुमचा अधिकार पण नाही, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. ज्ञान वाटतानाच भगवंतांनी सुबुद्धी आणि कुबुद्धी वाटलेली आहे. म्हणून त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. वेद आहेत. वेद म्हणजे काय? आता अक्षर ब्रह्म आपण जो योग बघत आहोत, याच्यामध्ये ह्या योगामध्ये श्लोक 11 पासून 14 आपण आज पाहणार आहोत की भगवंत अर्जुनाला सांगतात की वेद म्हणजे काय? तर ज्ञान. आणि वेदातनं विद हा शब्द तयार झाला आहे, म्हणजे जाणणारा. विद म्हणजे जाणणारा. मग हे ज्ञान जो जाणतो, वेदाचं ज्ञान जो जाणतो, हातात पुस्तक असणं, ग्रंथ असणं वेगळं, आणि त्या ग्रंथामध्ये असलेलं ज्ञान जो जाणतो तो विद, असं भगवंतांनी सांगितलं आहे. आणि मग हा जो वेद जे ज्ञानमय आहे, हे तो जे जाणतो, तोच अक्षर म्हणजे काय हे जाणू शकतो. अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे झीज होणारा. अक्षर या शब्दाचा अर्थ झीज. आणि अक्षर म्हणजे ज्याची झीज होत नाही असा. मग असा कोण आहे? तर तो ब्रह्म आहे की ज्याची झीज होत नाही. आत्मा हा शरीरामध्ये स्थित असतो, झीज देहाची होते, आणि आत्मा त्या परमात्म्यामध्ये एकरूप होतो. शरीर हे क्षर आहे, आत्मा हा अक्षर आहे. म्हणून हा योगाचं नाव सुद्धा कसं आहे बघा, अक्षर ब्रह्म योग. म्हणजे आपल्या शरीराचं जे झीज होणारं आहे ह्याचं, आणि जो आत्मा हा मनुष्याच्या देहामध्ये, हृदयामध्ये, आपण एखादं म्हणतो की माणसाचं मन कुठे आहे बाबा, तर ते हृदयात असतं. त्याची जागा आहे कुठेतरी. मनावर आघात झाला म्हणजे कुठं आघात झाला? तर हृदयावरती आघात झाला. मग हृदयावरती आघात जर होत असेल तर मग हृदयाचा रोग व्हायला पाहिजे. पण तसा होतो का? तर नाही. मग त्या हृदयाच्या जागी जे स्थित एखादे प्रत्येक अवयव आणि प्रत्येक गोष्ट शरीरामध्ये कुठं स्थित आहे हे भगवंताने सांगितलेलं आहे की मन हे हृदयामध्ये स्थित असतं. मनुष्याला आनंद झाला तर हृदय भरून येतं, आणि एखादी दुःखद घटना झाली तर हृदय द्रावतं. ते काय गंमत आहे बघा. अक्षर ब्रह्मयोग, ह्यात ब्रह्म म्हणजे काय आहे आणि अक्षर म्हणजे काय हे भगवंत सांगतायत याला, अर्जुनाला, की शरीराची ही 9 जी द्वारं आहेत, जे द्वार आहेत, कुठली द्वारं आहेत? इंद्रियांची द्वारं, असं त्याच्यामध्ये भगवंतांनी उच्चार केला. नाकाचे 2 नाकपुड्या, 2 कानाच्या ह्याच्या 2 कान, इथं 2 तुम्हाला भोका आहेत, नाकाला 2 भोका आहेत, एक तोंड आहे, एक गुदद्वार आहे, आणि एक शिश्न आहे. म्हणजे किती झाली? 2 डोळे, 2 कान, 2 नाक, म्हणजे 6 झाली. हे 7, आणि गुदद्वार 8, आणि मूत्रमार्ग 9, अशी 9 आहेत. आणि ह्याच्यामध्ये ह्याची कार्य काय असतं? कायम
देणं घेणं, काही ना काहीतरी देणं. डोळे काहीतरी पाहत असतात, कान काहीतरी ऐकत असतो, श्वास घेत असतो, तोंड बोलत असतं, गुदद्वार काही ना काहीतरी मलाचं त्याच्यामध्ये रूपांतरित करत असतं, मूत्र कायम तयार होत असतं. म्हणजे सगळी ही 9च्या 9 द्वारं क्षणोक्षणी ही काम करत असतात. आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यावरतीच मनुष्याचं नियंत्रण हवं. आपण सोप्या भाषेत जर म्हणायचं, अजून सोप्या भाषेत जर करायचं झालं तर नको ते पाहू नका, नको ते ऐकू नका आणि नको ते बोलू नका. म्हणजे इतकं सोपं ते माकडांच्या ज्या अवस्था आहेत, माकडांच्या ज्या कृती आपण बघतो, ते शिल्प बघतो, ज्या मूर्त्या बघतो, त्यातनं हे दिसतं. पण हे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे की हे पार्था, तुला जर ब्रह्म जाणायचं असेल, तुला जर ब्रह्मतत्वाच्या जवळ जायचं असेल, तर तुला क्षर म्हणजे काय आणि अक्षर म्हणजे काय ह्याचा भेद पहिलं तुला माहीत करून घेणं गरजेचं आहे. समुद्रातलं पाणी बघा, त्याची आपण म्हणतो का समुद्राचं भारी कसं आहे, अक्षर आहे. किती त्याच्यातनं तुम्ही बादली भर पाणी काढाल आणि म्हणाल झालं, एक बादली पाणी कमी झालं बरं का समुद्रातलं, पण मोजमाप केल्यावरती होत नाही. तात्विकदृष्ट्या तुम्ही बघितलात तर बादलीमध्ये समुद्राचं पाणी आहे, तुम्ही वेगळं केलं, पण ते कुठं ठेवलं, ते या ब्रह्मातच ठेवलं. नीट विषय नीट समजून घ्या, कारण हा विषय समजणं खूप गरजेचं आहे. नदीतनं वेगळं काढलेलं, समुद्रातनं वेगळं काढलेलं बादलीतलं पाणी तुम्ही जिथं ज्या जमिनीवर ठेवलं ते या ब्रह्मतत्वातच येतं, कारण हे ब्रह्मच सगळीकडे व्याप्त आहे. पण तरीही झीज होते. म्हणजे भगवंतांनी वेगळं केलेलं आहे. आपलं शरीरसुद्धा या ब्रह्मांडातच आहे, पण भगवंतांनी त्याच्यामध्ये आत्म एक अंशात्मक स्वरूपात, शरीरामध्ये आत्मस्वरूपात जो आत्मा दिलेला आहे प्रत्येक देहाला, जी चैतन्यमय ज्योत जागृत केलेली आहे परमात्म्यानी, ह्याचं ओळख होण्यासाठी क्षर अक्षर हे तुम्ही कळणार नाही जोपर्यंत तुम्ही देह धारण करणार नाही. जसं मगाशी म्हटलं की अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी समोर उभं राहून हे जे ज्ञान दिलं तेव्हा त्या अर्जुनाला व्यवस्थित कळलेलं आहे. जसं सध्या आपण या कोविडमुळे ऑनलाईन शिक्षण चालू आहे, ते समजतं का? ही एक प्रकारची आकाशवाणीच आहे. जरी दिसत असलं तरी त्याच्यामध्ये जो भाव वास्तविकतेमध्ये शिक्षक निर्मित करू शकतात, निर्माण करतात, आणि विद्यार्थ्यांना त्याचं आकलन जास्त योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित होतं, ते ह्या ऑनलाईननी होतं का? ते ज्ञान व्यवस्थित प्राप्त होतं का? जर शंका मनामध्ये उपस्थित झाली तर ती कोणाला विचारायची? अर्जुनाच्या मनामध्ये सर्वसामान्य लोकांचा नायक म्हणून आपण पाहतो, आणि त्या अर्जुनाने श्रीकृष्णाला शंका विचारल्या म्हणून ही भगवद्गीता आज आपल्याला ऐकायला मिळते. मग अर्जुन मूर्ख होता का? तर अर्जुन हा महाज्ञानी होता. भगवंताची हीच रचना होती की सर्वसामान्य लोकांना पुढं कलयुगामध्ये ज्या ज्ञानाची आवश्यकता भासणार आहे ते ज्ञान द्यायची हीच ती वेळ आहे. आणि म्हणून अर्जुन या माध्यमामार्फत भगवंतांनी सर्वसामान्य लोकांसाठी हे ज्ञान प्रदान केलेलं आहे. आणि मग ते ओळखताना जे भगवंतांनी अटी नियम सांगितलेले आहेत ते जर आपण पाळल्या तर आपण त्या परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो. आणि हेच या अक्षर ब्रह्म योगामध्ये श्लोक क्रमांक 11 ते 14 मध्ये भगवंत हेच सांगतायत की क्षर होणं, झीज होणं शरीराची, पण त्याच्यामध्ये असलेलं ब्रह्मतत्व आत्म्याची झीज काही होत नाही. पण जर तुमचा देह सुबुद्धीने तयार झाला नाही, त्या परमात्म्याला ओळखू शकला नाही, तर तुम्ही त्या परमात्म्याला स्वाधीन करू शकाल का स्वतःला?
ज्याची ओळखच नाही त्याच्यामध्ये तुम्ही स्वाधीन कसं होणार? आणि मग ही ओळख होण्यासाठी एखादी पदवी घेण्यासाठी जसा त्या विषयाचा अभ्यास करायला लागतो आणि आपण ज्या एकाग्रतेने तो अभ्यास करत असतो तसंच परमात्मा याला आपण प्राप्त करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी सोडायच्या आहेत त्या भगवंतांनी या गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. ज्ञानविज्ञान योगामध्ये आणि आत्मसंयम योगामध्ये भगवंतांनी मुळामध्ये ह्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत. मद मोह मत्सर माया अहंकार हे मनुष्याला जेव्हा सोडलं होतं, मनुष्य जेव्हा सोडतो तेव्हाच त्याला थोडीशी दृष्टीही यायला लागते आणि मग त्याला जीवनामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायला लागतं. आता कसं झालेलं आहे की समाजामध्ये ब्रह्मचारी म्हणजे काय, त्याचा एक लोकांच्या डोक्यामध्ये कल्पना बसलेली आहे. लोकांच्या डोक्यामध्ये एक अशी वैचारिकता आहे की जो लग्न करत नाही, जो स्त्री संबंध ठेवत नाही, तोच म्हणजे ब्रह्मचारी. असं एक डोक्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट बसलेली आहे की त्यालाच ब्रह्मचारी म्हणतात. असे बरेच साधू संत फिरत असतात की मी ब्रह्मचारी आहे. पण भगवंतांनी अक्षर ब्रह्मयोगामध्ये हे ब्रह्मचार्य म्हणजे काय ह्याचं विस्तारित वर्णन केलेलं आहे. ब्रह्मचार म्हणजे ब्रह्माचं आचरण करणं, म्हणजे शुद्धतेचं आचरण जो करतो त्याला ब्रह्मचारी म्हटलेलं आहे. आणि इथे एक गोष्ट सांगतो. महाभारतामध्ये युधिष्ठिराचं लग्न झालेलं होतं. द्रौपदी त्याची बायको होती. म्हणजे हा सांसारिक होता. जर तुम्ही आत्ताच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर तो संसारी झाला, तो काही ब्रह्मचारी नव्हता. पण तरीही त्याला रोज ऋषीमुनी जेव्हा भेटत तेव्हा विचारतात की हे धर्मा, तू ब्रह्मचार्याचं पालन करतोस ना? आणि मग युधिष्ठिर त्यांना म्हणायचं, हो गुरुजन, मी व्यवस्थित ब्रह्मचार्याचं पालन करतो. म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की तो द्रौपदी त्याची बायको होती त्याच्यापासून तो वेगळा राहतो. कारण हा मुळात समाजात अर्थच चुकीचा गेला आहे. ब्रह्मचारी म्हणजे ज्याचं लग्न झालं नाही म्हणजे तो ब्रह्मचारी नाही. जो वेगळा राहतो, ज्याचं सगळं वागणं वेगळं असतं, तो ब्रह्मचारी. तसं नाही आहे. ब्रह्मचारी ह्या भगवंतानी ओवी नंबर 11-12 वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेत की ब्रह्माचं म्हणजे स्वच्छतेचं, म्हणजे ब्रह्माचे जे नियम आहेत, परमात्म्याने घालून दिलेले जे नियम आहेत त्याचं जो आचरण करतो, म्हणजे ज्याचा इंद्रियांवरती संयम आहे, त्याची वैचारिकता चांगली आहे, जो दुसऱ्यांच्या प्रति मदतीची कायम पुढं असतो, जो धर्माच्या बाजूनी विचार करतो, त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. कारण याची झीज होत झाली तरी ती संपत नाही. वाईट गोष्टी, वाईट माणूस हा संपू शकतो, पण चांगलं आहे संपत नाही, चांगलं आहे वाढतंच. आणि ब्रह्म म्हणून त्याला म्हटलंय, अक्षर म्हटलंय ब्रह्माला की ज्याची झीज होत नाही. आणि मग त्या ब्रह्माचं जो आचरण करतो त्याला ब्रह्मचारी म्हणतात. भगवंतानी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. पण आपण त्याचा अर्थ उलटा घेतो आणि काहीही त्याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेतो. आणि त्याचा वास्तविक गंमत आहे की भगवद्गीता ही अशी आहे की जगामध्ये आणि प्रत्येक स्थानी प्रत्येक व्यक्तीला जो जो प्रश्न पडेल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या भगवद्गीतेत भगवंताने दिलेलं आहे. म्हणून ब्रह्मचारी आपण लहानपणापासून बघतो की हा ब्रह्मचारी आहे. हे ब्रह्मचारी होते. ब्रह्मचारी समर्थ रामदास स्वामींना ब्रह्मचारी म्हणतात. का म्हणतात? लग्न झालं होतं तिथनं पळून गेले. अहो पण ते ब्रह्माचं आचरण करत होते म्हणून ब्रह्मचारी. म्हणून ब्रह्मचारी या शब्दाची फोड आधी नीट लक्षात घेतली पाहिजे.
आणि हे गुण भगवंतांनी सांगितलेलं आहे की जर परमात्म्याला तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर मनुष्याला, मग ती स्त्री असो पुरुष असो, तो ब्रह्मचारीच म्हणता येईल त्याला. आणि जो ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण. मग ब्रह्म म्हणजे काय की वागावं कसं, जगावं कसं, आचरण कसं हवं, हे ज्याला ज्ञात आहे त्या ज्ञाताप्रमाणे वेदांमध्ये, म्हणजे काय, जिथं ज्ञान, पहिला सांगितलं ना, वेद म्हणजे काय तर ज्ञान. मग ज्ञानाने जे सांगितलेलं आहे, वेदांनी जे सांगितलेलं आहे की आचरण कसं हवं, ज्या आचरणामुळे मनुष्य त्या आचरणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, आणि हे ब्रह्म जो जाणतो तोच ब्राह्मण. जातीने ब्राह्मण ठरत नाही, आचार विचारांनी ब्राह्मण ठरतो. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्याचे आचार विचार कसे आहेत त्याच्यावरनं हे ठरतो. मग आपण लगेच त्याचे वर्ग करून टाकले समाजाने, हा ब्राह्मण, हा अमुक ह्याचा जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. भगवंतानी कधी जातपात केलीच नाही. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, एवढंच भगवंतानी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. नंतरच्या गोष्टी या समाजाने तयार केलेल्या आहेत. मग भगवंतानी इथं सांगितलं की हे अर्जुना, तू ब्रह्मचार्याचं पालन मनुष्य जो करतो तो माझ्याजवळ येतो. त्याच्या हृदयामध्ये त्याचं मन हे प्रफुल्लितच राहतं, आणि त्याचा जो आत्मा आहे, हा आत्मा त्या मस्तिष्कामध्ये स्थिर राहतो. म्हणजे भगवंताजवळ जाण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, आणि हे सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतोय की हे पार्था, हे जे मी तुला सांगतो आहे की इंद्रियांवरती मनुष्याचं नियंत्रण, मनाचं म्हणजे हृदयामध्ये तीच कंपनं जागृत व्हायला पाहिजेत जी योग्य आहेत. असेच विचार उत्पन्न व्हायला पाहिजेत की जो दुसऱ्याला त्याच्यामुळे उपद्रव, त्रास होऊ शकणार नाही, होणार नाही, अशीच कंपनं मनामध्ये निर्मित. म्हणजेच काय झालं तर आपलं बोलण्यावरती, वागण्यावरती नियंत्रण हवं. आणि मग ही कंपनं मनामध्ये म्हणजे हृदयामध्ये उत्पन्न झाली की मग मनुष्याचा आत्मा, मनुष्याची आत्मज्योत का कुठंतरी आहे ना तो परमात्मा, मग तो मस्तिष्काच्या ह्या मध्यबिंदूवरती येऊन स्थित होतो. आणि मग तिथं एकरूपता, जर तुमची मनाची एकरूपता तुम्ही जर तिथं स्थिर केलीत, मनाची एकरूपता परत एकदा सांगतो, सर्व इंद्रियांना नियंत्रित करून, विचारांना नियंत्रित करून, हे ब्रह्मचार्याचं पालन करून मनामध्ये, हृदयामध्ये ती आत्मज्योत प्रसन्नतेने जेव्हा तुम्ही प्रज्वलित व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तेव्हा तुमचा आत्मा म्हणजे आत्मज्योत आपल्या माथ्याच्या मधोभागी स्थिर करायचं, ही जी कृती आहे याला भगवंतानी योग म्हटलेलं आहे. मनुष्याचं मन स्थिर कसं करायचं, भगवंत परमात्म्यामध्ये सर्वसामान्य माणसांनी कसं एकरूप व्हायचं त्याचं साधन, त्याचा मार्ग इथं सांगत आहे. की हृदयामध्ये उत्पन्न होणारी उच्च दर्जाची चांगली कंपनं, आता चांगली आणि वाईट याचा जो आहे तो ज्ञान विज्ञान योगामध्ये आणि पहिल्या आत्मसंयम योगामध्ये कुबुद्धी आणि सुबुद्धी सांगितलेलं आहे, त्यामुळे परत परत ते सांगणार नाही. म्हणजे कुठली कंपनं योग्य हे मनुष्याला आता इथपर्यंत कळलेलं आहे. आणि मग ते विचार मनामध्ये धारण करून माझा आत्मा ह्या माथ्याच्या मधोभागी, मध्यभागी नाही, मधोभागी, शब्द नीट उच्चारून घ्या, या ठिकाणी स्थिर करायचा आहे. त्याला योगामध्ये, हा योगा शब्द मुद्दाम वापरला, हल्ली सगळीकडे योगा योगा चालू आहे, योगच्या ऐवजी योगा, तर ह्याला योग म्हटलेला आहे.
अक्षर ब्रह्मयोग. अक्षर ब्रह्मयोग म्हणजे काय की भगवंतानी अक्षर म्हणजे काय, ज्याची झीज होत नाही ते सगळं एकरूप करून ते ब्रह्म रूप समजून, ब्रह्मात म्हणजे ब्रह्म काय आहे तर अक्षर आहे. आणि मग ते इथं मस्तकाच्या मधोभागी जर स्थिर केलं आणि जो उच्चार होतो तो उच्चार म्हणजे ओंकार. ओंकार सुद्धा नाही, ओम. हे भगवंतानी अक्षर ब्रह्मयोग ओवी 13 आणि 14 मध्ये सांगितलेलं आहे. मग काय त्याच्यामधनं उत्पत्ती होते तर ओम. उत्पत्ती कशी होते, मग ओमच कसा होता, आकार उकार मकार. ओम शब्द माहिती आहे आपल्याला, 3 याच्यामध्ये विभागाला गेला आहे, आकार उकार आणि मकार. मग आकार उकार मकार कशाचा, तर तो वैचारिकतेचा, देहाचा आणि बुद्धीचा. हे जर इथं एकत्रित झालं, मधोभागी जर त्याच्यामध्ये त्याचा संचय जर मनुष्याने व्यवस्थित केला तर होणारा उच्चार हा ओम असा होतो. हे भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्यालाच भगवंत म्हणतात की अशी कृती करणारा भक्त तो योगी आहे आणि असा योगी तोच भक्त आहे. म्हणजे योग्याची व्याख्या पण अशीच केलेली आहे की योगी कोणाला म्हणायचं त्याच्यामध्ये. म्हणजे बघा, जो अक्षर आहे म्हणजे त्याला जो ब्रह्मचारी आहे, आणि ब्रह्मचारी म्हणजे काय हे मी आत्ताच सांगितलं. म्हणजे हे सर्व गुण असलेलाच योगी होण्यास योग्यतेचा आहे भगवान सांगतात. कोण भगवान सांगतायत तर आतमध्येही भगवान हे अर्जुनाला समजावून सांगत आहे की परमात्म्यात स्वाधीन होण्यासाठी ही गोष्ट हे पार्था करणं गरजेचं आहे. कारण हे परमात्म्याने सांगितलेलं नाहीये, हा परमात्माच सांगतोय. बघा नीट शब्द कोड कसे असते, हा परमात्माच सांगतोय. पण देहधारी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातनं जो स्वयं परमात्मा आहे पण आत्ता आत्मरूप देह धारण केलेला आहे, समोर आहे. आणि समोर आहे म्हणून त्याचा इम्पॅक्ट, आपण इंग्लिशमध्ये शब्द म्हणून इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव, मराठीमध्ये त्याला प्रभाव म्हणतात. हा प्रभाव अर्जुनाच्या मनावरती हा हावी झाला. भगवंतानी हे सांगताना त्याच्यामध्ये अर्जुनाला सांगताना इतकं सुंदर सांगितलेलं आहे. हे सर्वसामान्य लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे की परम गती प्राप्त कशी होते. त्याचं हे आहे की परमात्म्याला मिळणं म्हणजे काय तर परम गती प्राप्त करणं आहे. आणि मग ही परम गती, परम म्हणजे काय तर सर्वोच्च. आणि मग ही गती प्राप्त कशी करायची तर हे सगळा हा मार्ग आहे. आणि मग ओम जेव्हा त्याच्यामध्ये तयार होतो आणि याची साधना केली आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं नाम तुम्ही जोडलं, ओम श्रीकृष्णाय नमः, हे जर तुम्ही जपलत, बघा जप वेगळा जप वेगळा. मी जपलं म्हटलं, मी जपलं नाही म्हटलं. हे जर तुम्ही जपलत आणि जपलत तर तुम्हाला ती परमगती प्राप्त होईल आणि तुम्ही परमात्म्याला जाऊन तुमचा आत्मा मिळेल. आत्म्याने देह बदलणं ही गोष्ट वेगळी. आत्म्याने दुसरा देह, हा देह सोडल्यानंतर धारण करणं वेगळं. पण त्याच्यामधलं स्टेशन जे आहे ते तो परमात्मा आहे. ती जर परमगती, सर्वोच्च गती जर प्राप्त करायची असेल तर हे सगळे आधीचे गुण तुम्हाला अवलंबायला पाहिजेत, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि इथं अर्जुनाच्या मनामध्ये एक आनंदाची लहर उत्पन्न झाली की सर्वोच्च स्थानी, सर्वोच्च गती, परमगती प्राप्त कशी करायची याचा मार्ग भगवान श्रीकृष्णाने इथं सांगितलेला आहे. पण शेवटी ज्ञान इथं संपतं का तर नाही संपत. आणि पुढं अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, मग परमगती प्राप्त केलेला माणूस, परमगती प्राप्त केलेला आत्मा, ह्याचं पुढं काय होतं रे.
केशवा. आणि मग भगवान श्रीकृष्ण काय उत्तर देत आहे हे आपण पुढील भागात पाहू. श्रीराम.